अखेर पुणेकरांना देखील 100 रुपये किलोची सरकारी तूर डाळ उपलब्ध झाली आहे। राष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये तूर डाळ वितरणाला सुरुवात झाली। राज्यामध्ये सर्वत्र ही डाळ मिळणार असल्याचं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं। जोपर्यंत डाळीचे दर सामान्य पातळीवर येत नाहीत तोपर्यंत सरकारकडून स्वस्त तूर डाळीचा पुरवठा होणार आहे। आणि याबाबतीत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। अखेर पुणेकरांना देखील त्यांच्या पालकमंत्र्यांकडून दिवाळीचं गिफ्ट मिळालंय। अर्थात हे पालकमंत्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री देखील आहेत। तूर डाळ जी दिवाळी सरंजामातून गायब झाली होती ती 100 रुपये किलो दराने या ठिकाणी उपलब्ध होते। आपण सुरुवातीला या काकांशी बोलूयात। काका, मला सांगा, आता तूर डाळ घेतली आहे, 100 रुपये किलो दराने मिळाली आहे, आता तरी तुम्ही समाधानी आहात? खुश आहे, एकदम खुश आहे। सुरुवातीला बाजारात काय दराने होती? 240 असे भावांनी आतापर्यंत डाळ घेतली नव्हती मी, आणि आता इथं लागले मी घेतली। भाजपाच्या वतीनं ही या ठिकाणी डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे। बापट साहेब, आज आपण दिवाळी आहे, आपण फक्त गोड गोड बोलूयात। मला एक सांगा, 100 रुपये किलोनी डाळ देईल असं तुम्ही म्हटलं होतं आणि आज करून दाखवलं। निश्चितपणे जेवढा आनंद या लोकांना आहे तेवढाच तुम्हाला झाला असेल। हे माझं कर्तव्य असं मी समजतो। मी काही उपकार केले नाही। मधल्या काही काळामध्ये डाळीच्या संदर्भात वाद निर्माण झाले, अडचण निर्माण झाली, टंचाई झाली, आणि म्हणून मला असं वाटलं की आपलं हे काम आहे, आपलं हे कर्तव्य आहे। ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांना इतक्या महागाईची डाळ घेता येत नाही, आणि म्हणून अजूनही काही दिवसामध्ये डाळ ही प्रोसेस होणारी गोष्ट आहे। आत्ता मिलमध्ये डाळ आलेली आहे आणि हजारो टन डाळ पुढच्या काही दिवसामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या यंत्रणेतनं, व्यापाऱ्यांच्या यंत्रणेतनं जाईल अशी मला खात्री आहे। आणि मला खूप आनंद झाला की आमच्या या सगळ्या नागरिक खुश आहेत। त्यांना दिवाळी चांगली जाऊ आणि तुम्हालाही दिवाळी चांगली जाऊ। तुम्हाला चांगली गेली की आम्हाला चांगली जाऊ। एकूण वितरण कशा पद्धतीनं होणार आहे सगळीकडे? कशा असं आहे, ग्राहक पेठ आहेत, मॉल्स आहेत, काही ठिकाणी विक्रेते संघ आहेत, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही डाळ आता बाजारामध्ये येईल, यायला सुरुवात झाली। मुख्य प्रश्न जो आहे की डाळ चांगल्या दर्जाची आहे का? कारण इम्पोर्टेड डाळ म्हटली जाते। बऱ्याच भगिनी इथे आली होती आणि तिने शिजवून घरात प्रयोग करून मग इथे येऊन सांगितलं की डाळ उत्तम आहे म्हणून। शेवटचा प्रश्न, एवढं मोठ्या ह्या वितरण व्यवस्थेचं या ठिकाणी तुम्ही उद्घाटन केलेलं आहे, घरातून निश्चितपणे डाळीचा स्टॉलचं इथे उद्घाटन झालंय। निश्चितपणे वहिनी देखील म्हणत असतील की घरी डाळ घेऊन या, रिकाम्या हाताने येऊ नका। एक सामान्य नागरिक, तुम्ही देखील सामान्य? मी तर सामान्यच आहे, मंत्री झालो तरी माझं सामान्यत्व सुटलं नाही आणि सुटणार नाही। त्यामुळे सामान्य माणूस खुश झाला, आनंदी झाला की मी आनंदी आहे, तो दुःखी असेल तर मी दुःखी आहे, कारण माझं नातं सामान्य माणसाशी जोडले। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।